ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा प्रयत्न आता सरकारने केलेला आहे। खासदार संभाजीराजे छत्रपती यांची सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे। जागा वाढवून शैक्षणिक प्रवेश द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। शैक्षणिक प्रवेशाचे मार्ग मोकळे करण्यासंदर्भात सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भातले एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारकडून काढलं जात आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आता माझ्यासोबत आहेत। सुप्रीम कोर्टाने जो मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला त्याच्यानंतर हा एक मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत होता। प्रवेश रखडलेले होते आणि आता सरकारने हा मार्ग मोकळा केलेला आहे। मात्र हे करताना स्वतंत्र काही उपाययोजना जी आहे ती केलेली नाही। पहिल्या दिवशीपासून सकल मराठा समाजाची मागणी हीच आहे की आर्थिक दुर्बल घटकांना च्या माध्यमातून जर ॲडमिशन करायचं असेल तर करायला काहीच हरकत नाही। पण आमची मागणी हीच होती की तुम्ही सरकारने अंडरटेकिंग केलं पाहिजे की जर EWS घेतलं तर मुख्य आरक्षणाला SCBCचा धोका होता कामा नये। त्याचं अंडरटेकिंग त्यांनी आजपर्यंत घेतलं नव्हतं। पण परवाच उच्च न्यायालयाने निकाल दिला की जे EWS घेतील किंवा आर्थिक दुर्बल घटकातलं जे 10% आरक्षण आहे ते काही नुसतं एका समाजाला नाही आहे, ते खुल्या वर्गातल्या सगळ्या लोकांना आहे। मग ते ब्राह्मण असतील, मराठा समाजाचे असतील, मारवाडी समाजाचे सगळ्या लोकांचे खुल्या वर्गात येतात। जे 10% आरक्षण घेतील त्यांना SCBCचं आरक्षण पुढं आयुष्यात हे घेता येणार नाही। आणि म्हणून जी मागणी आमची होती तीच मागणी आज उच्च न्यायालयाने त्याला ओके केलं आणि सरकारने ते इम्प्लिमेंट केलं। पण माझं उलटं सरकारला हेच म्हणणं आहे, पूर्वीसुद्धा मी मागणी केली होती आणि कालच मी मुख्यमंत्री उद्धवजींना पत्र सोडलेलं आहे की तुम्ही सुपरन्युमररी म्हणजे तुम्ही अधिसंख्य जागा हे वाढू शकता। इतिहास जर पाहिला महाराष्ट्राचा की राज्यात सुद्धा तुम्हाला विद्यापीठात किंबहुना 11वीच्या प्रवेशात सुद्धा आता जे प्रवेश रखडलेले आहेत तुम्ही 12% वाढवू शकता। तुम्ही SCBCला सामाजिक मागास जे सिद्ध झालेले आहेत त्यांना स्पेशल हे 12% देऊ शकता हे सुपरन्युमररीच्या पद्धतीने। मला सांगा, तुम्ही जे मॉरिशसमधले जे मराठी भाषिक मुलं आहेत त्यांना तुम्ही दरवर्षी एक्स्ट्रा अधिसंख्य सीट्स देता, सुपरन्युमररीच्या पद्धतीने देता। तुम्ही जे काश्मीरमध्ये जे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांना आपण महाराष्ट्र देते। अशा पद्धतीची कायद्यामध्ये जागा आहे पण ते सरकारने केलेलं नाही। पण याच्यामुळे मग मराठा समाजावरती अन्याय होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, एक लक्षात घ्या, सुपरन्युमररी हे देऊ शकते आणि मी प्रूफ करून दाखवणार आहे। पण आता सरकारने ते केलेलं नाहीये, त्याच्यामुळे सरकारला हा विषयच माहीत नाही। सरकारला कालच मी पत्र लिहिलं उद्धवजींना की तुम्ही ते जर माझं पत्र जर अभ्यासपूर्वक वाचलं, जर महाराष्ट्र सरकारने सुपरन्युमररी सीट्स क्रिएट केलेले आहेत पूर्वी आणि मी प्रूफ करून दाखवतो, आज स्पष्ट सांगतो की SCBCला हे जे सामाजिक मागास हे सिद्ध केलेलं असल्यामुळं तुम्हाला सामाजिक मागास SCBCच्या विद्यार्थ्यांना सुपरन्युमररी सीट्स देतात। म्हणून मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितलेली आहे।